नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो आता BMCचे आन्सर की आलेले आहे आणि बऱ्याच जणांनी आपले मार्क वगैरे चेक केले आहेत. आता बऱ्याच जणांना खूप कमी मार्क आलेले, काहींना ॲव्हरेज मार्क आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेमकं प्रोसेस समोरची कशी असणार, नॉर्मलायझेशन नंतर कसं होणार, काय होणार. आता सध्या बघतोय आपण यूट्यूबवर खूप कमी मार्क सांगतात की बाबा तुम्हाला 40 मार्क असले, 30 मार्क असले, 35 मार्क असले तरी तुमचं सिलेक्शन होणार. तर असं होणार की विद्यार्थी मित्रांनो, असं काही होणार नाही. ज्यांना असं म्हणजे ज्यांना सध्या आता वाईट वाटेल, पण जे काय ते खरंच आहे विद्यार्थी मित्रांनो. 35-40 मार्कावाल्यांचं सिलेक्शन होणार आहे का, तर असं होऊ शकत नाही आणि असं कदापि होणारच नाही. विद्यार्थी मित्रांनो, तो सिलेक्शन कोणावर होणार, म्हणजे आपण या समोर लेक्चरमध्ये बघणार आहे. नॉर्मलायझेशनमध्ये कोणाच्या मार्कवर इफेक्ट पडणार, कोणाचं सिलेक्शन होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहे. म्हणजे सध्या तर बघतो आपण बऱ्याच जणांना मार्क कमी आलेले आहेत. असं नाही की खूप जास्त मार्क आलेले आहेत, मार्क हे कमीच आलेले आहेत. पण नेमकं त्याची प्रोसेस वगैरे कशी होणार, डिपेंड ऑन प्रोसेस. आपल्या नेमकं मार्क वाढतात कसे त्याच्यावर आपलं डिपेंड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते कसं डिपेंड करणार आहे, तर आपण बघतोय मला जेवढे मार्क पाठवले मुलांनी, तर आपण बघितले तर माझ्या मित्रांनी पाठवल्यानुसार 50, 55, कोणाला 60 मार्क असे मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज मार्क हे असेच आहेत. 50, 55 ते 60 दरम्यानचे मार्क आहेत ॲव्हरेज. आता कोणी आहे समजा ज्याचा अभ्यास वगैरे चांगला होता, कारण की मुलांनी जर बघितलं तर सध्या आपण बघितलं MPSC कंबाईन वगैरे याच्या एक्झाम चालू होत्या, ज्यामुळे मुलांचा अभ्यासून मुलांचा सगळा कल तिकडे होता. कुठे त्यांचा अभ्यास कुठे चालू होता, तर MPSC कंबाईन वगैरे यांचा अभ्यास चालू होता, त्या परीक्षा समोर आल्या. त्यामुळे शक्यतोवर त्या मुलांचं लक्ष एक्झामकडे कमी होतं आणि प्रॉपर जे सरळ सेवा करणारे होते त्यांचे जर आपण मार्क बघितले तर ॲव्हरेज हेच मार्क आहेत, 50, 55, 60, 65. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात सगळ्यात मोठा एक्स फॅक्टर ठरणार तो म्हणजे नॉर्मलायझेशन. आपण बघितलं मागच्या तलाठी एक्झाम वगैरे झालेले आहेत, त्याचा नॉर्मलायझेशनमुळे खूप जास्त इफेक्ट झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस जर विचार केला आपण, तर त्यावेळेस जवळपास आपण 60-70 मार्कवाल्या मुलांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. पण कसं, तर नॉर्मलायझेशन डिपेंडमुळं आपण बघितलं 15, 20, 25 बरेच मार्क वाढले आहेत मुलांचे. म्हणजे जर आता विचार केला आपण इथं नॉर्मलायझेशनमध्ये, जर समजा एखाद्या मुलाला इथं आहे बाबा 70 मार्क, पण समजा 50 मार्कवाल्याचं नॉर्मलायझेशनमध्ये इथं आता बघा आपण नॉर्मलायझेशन मेथड म्हणजे कशी असते, तर याच्या आहे समजा 70 मार्क यायला इथं. एखादा आहे समजा आपण एक्झाम्पलसाठी पकडू 80 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, समजा 70 मार्कवाला आहे, तर याची जर शिफ्ट जी आहे ती थोडी टफ असली, हा टफ शिफ्टमधला असला आणि याच्या शिफ्टचे क्वेश्चन पेपर आहेत ते थोडे सोपे जर असले, तर विद्यार्थी मित्रांनो याचे मार्क वाढणार झाले. म्हणजे याचे जवळपास कसे मार्क वाढतात, ते टोटल सर्वांना जे आहे ना, ते एका लेवलमध्ये आणलं जातं. आता या शिफ्टनुसार बघणार की समजा ॲव्हरेज मुलांचे किती मार्क आलेले ते, म्हणजे मुलांना कशा प्रकारचे मार्क आले, इथं बी ॲव्हरेज मुलांना कसे मार्क आले. तर मग याचे मार्क काय होणार, याचे जवळपास समजा आता याचे 20-25 मार्क वाढणार. 50वाल्याचे समजा 20-25 मार्क जर वाढले, तर हा चालला समजा 70-75पर्यंत, तर याचे जवळपास 5 मार्क वगैरे कमी होणार ज्याचे आहेत. आपण मागच्या वेळेस बघितलं तलाठी भरतीमध्ये 200+ मार्क गेले होते. मग ते कसे गेले होते, तर तेच समजा ऑलरेडी एखाद्याला समजा 85 मार्क होते आणि तो जर टफ शिफ्टमध्ये येत होता, तर त्याच्या शिफ्टमधल्या मुलांचे मार्क वाढले, सोबत त्यांचे मार्क वाढले. म्हणजे असं नाही की मग ते एकाला 85 मार्क आले आहेत म्हणजे ती शिफ्ट सोपीच असणार. विद्यार्थी मित्रांनो, सध्या यूट्यूबवर असंच सांगतायत की 85 मार्कवाल्याचे मार्क कमी होणार आणि 50 मार्कवाल्याचे मार्क वाढणार. असं काही होणार नाही. तर त्या शिफ्टमधले असं नाही की तुम्हाला 80 मार्क आले पण तुमचे मार्क कमीच होणार. विद्यार्थी मित्रांनो, त्या शिफ्टमधल्या ॲव्हरेज मुलांचे मार्क काउंट केले जाणार. म्हणजे ॲव्हरेज मुलांचे मार्क बघितले जाणार की कोणत्या ॲव्हरेजला मार्क आलेले मुलांना. असं नाही की मग तुम्हाला एखाद्या मुलाचा जर अभ्यास आहे त्याला 90 मार्क आले मग त्याचे मार्क कमीच होणार, असं काही होत नसतं. आपण बघतो सध्या खान सरांचं आंदोलन चालू आहे, ते कशाच्या विरुद्ध चालू आहे, तर याच गोष्टीविरुद्ध चालू आहे. नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहिती नाही पण नॉर्मलायझेशनमध्ये हाच घोटाळा होतो की बऱ्याच मुलांचं नुकसानसुद्धा होतं आणि काही मुलांचा फायदासुद्धा होतो. तर आपण हेच बघणार होतो, नुकसान कोणाचं होणार आणि फायदा कोणाचा. तर तुम्ही असं काही टेन्शन घ्यायचं नाही की आपले मार्क आलेत मग आपली शिफ्ट लई सोपी होती मग आपले मार्क कमीच होणार, असं नसतं होत. की आपल्या शिफ्टचा टोटल ॲव्हरेज ओव्हरऑल स्टडी केला जातो. आपली जी शिफ्ट आहे ना, तर शिफ्टचा टोटल ओव्हरऑल स्टडी केला जातो. त्यानंतर ठरवलं जातं की शिफ्ट आपली टप लेवलची होती वगैरे काही ॲव्हरेज मुलांचं. तर मग त्याचनुसार ही जर समजा 50 मार्कवाल्याची शिफ्ट जर खूप टफ असली, तर विद्यार्थी मित्रांनो याचे मार्क वाढतात. आणि ते मार्क वाढणार कसे, तो ओव्हरऑल विचार केला जाऊन मार्क्स होतो. म्हणजे त्याचे 20 ते 25 मार्क, 15 मार्क आपण तलाठी भरतीमध्ये बघितलं अशाच प्रकारचे मार्क वाढलेले आहेत. तर मग नेमके मार्क वगैरे वाढणार कसे, समजा आता आपण पकडू हे 50 मार्काला आणि ह्या 70 मार्काला. विद्यार्थी मित्रांनो, याची जर शिफ्ट लय सोपी असणार, तर या शिफ्टमध्ये मग काही 80 मार्कावाली बी असणार आणि काही 90 मार्कावाले असणार. याच्यात ओव्हरऑल स्टडी केला आणि यांचे जर समजा जे आहे 90 मार्क, तर यांचे मार्क थोडे कमी होणार, जवळपास यांचे 80-85पर्यंत आणणार. आणि यांची शिफ्ट जर टफ असली तर यांचे मार्क हे 20-25 म्हणजे जवळपास 75पर्यंत मार्क जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो,
तर हाच इफेक्ट पडणार आहे सिलेक्शन होण्यासाठी. असं नाही की सध्या तुम्हाला कमी मार्क आले म्हणून तुम्ही होप सोडायची. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना 50+ मार्क आहे त्यांनी सध्या तरी होप सोडायची नाही, कारण कास्टवाल्यांचा जर तुमची शिफ्ट जर टप असली तर तुम्ही 70-75पर्यंत जाऊ शकता, आणि 70-75 गेले तर कास्टमधून सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपण झालेल्या मागच्या TCS पॅटर्न म्हणजे TCSनं ज्या परीक्षा घेतल्या आणि त्याचं नॉर्मलायझेशन केलं त्याच्या आधारे सांगतो. आपण काही मनाने इथे येऊन काही पण सांगत नाही, आपण फक्त मागच्या ओव्हरऑल जे नॉर्मलायझेशनचा स्टडी केला आहे त्यानुसार सांगतोय. आता तलाठी भरतीच्या वेळेस माझ्या मित्रांनीसुद्धा एकाचे 60 मार्क होते विद्यार्थी मित्रांनो, त्याचे नॉर्मलायझेशन नंतर जो त्याला 85 मार्क झाले त्याचे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तो हिच्यामध्ये होता प्रकल्पामध्ये, तर सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे. बीडला सिलेक्शन झालेलं आहे त्याचं. त्याला म्हणजे कमी मार्क आले होते वाटतं खूप, म्हणजे कमी मार्कमध्ये सिलेक्शन एवढे लागतसुद्धा नव्हते. विद्यार्थी नॉर्मलायझेशनचा हाच इफेक्ट पडतो की म्हणजे तुमचे मार्क कमी असले आणि तुमची शिफ्ट जर टप ठरवल्या गेली तर त्या शिफ्टमध्ये तुमचे मार्क वाढतात. विद्यार्थी मित्रांमुळे सध्या त्यांनी होप सोडायची नाही. जे 50-55+ आहेत त्यांनी सध्या होप सोडायची नाही. त्यांची शिफ्ट जर टप असणार झाली तर त्यांचे मार्क अजून नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार झाले. त्याच्यामुळे सध्या तरी होप सोडायची नाही. तर नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो सध्या आता जरी तर एक एव्हरेज जर पकडला आपण, ज्याचे सध्या 55 मार्क आहेत, त्यांचे जर समजा 75-80 मार्क झाले तर विद्यार्थी मित्रांनो 75 + 75 150. विद्यार्थी मित्रांनो हा स्कोअर जर गेला तुमचा 150 ते 155पर्यंत, मला तरी वाटते हा सेफ स्कोअर असणार आहे. ते डिपेंड करते नॉर्मलायझेशन तुमचे मार्क वाढतील का नाही. मला तरी वाटते नॉर्मलायझेशनच्या नंतर हा आपला 155+ स्कोअर हा मला तरी वाटतं सेफ स्कोअर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपले सध्या तरी तुम्ही खाचावून जाऊ नका. आपण एकदा नॉर्मलायझेशन बघू. जर आपले क्वेश्चन पेपर एकदा नीट चेक करायचे, आपल्या क्वेश्चनचे आन्सर की वगैरे चेक करायचे, व्यवस्थित चेक करा आपले क्वेश्चन काही बरोबरचे चुकीच दिलेले आहे का, कारण की सध्या आपण त्याला पाठवू शकतो आपलं करेक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे सध्या आपल्या क्वेश्चन पेपरवर भर द्या, आपलं क्वेश्चन पेपर चेक करा, बघा येतं काही मिस्टेक वगैरे झालेत का. कारण की मिस्टेक होतात विद्यार्थी मित्रांनो, असं नाही मिस्टेक होतात, ते वाटल्यास तर तुम्ही आपल्याला पाठवू शकता. आपण पाठवणारच आहे, ज्या मिस्टेक झालेल्या क्वेश्चन पेपरमध्ये ते पाठवणारच आहे आपण TCSला. त्याच्यामुळे सध्या तरी आपले क्वेश्चन पेपर वगैरे चेक करा, आपले मार्क वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी होप सोडायची नाही. माझं तरी म्हणणं आहे, ज्याला 55+ मार्क आहेत त्यांनी सध्या होप सोडू नका. आपल्या शिफ्टनुसार आपल्या नॉर्मलायझेशननुसार मार्क वाढणारच आहेत आणि ते आपल्याला चेकच करायचं आहे. त्याच्यामुळे आपलं सध्या याच्यावर चेक करा, आपले क्वेश्चन वगैरे चेक करा, काही मिस्टेक वगैरे आहेत का. आणि तुमचे किती मार्क आले विद्यार्थी मित्र कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, म्हणजे त्यातून आपल्याला अंदाज लावायला भेटेल. कारण की मला जर विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत मार्क पाठवले त्यामध्ये 70+ कोणी नाही विद्यार्थी मित्रांनो. शक्यतो त्या अंदाजे सांगतोय आपण 70+. तुमचे जर मार्क 70+ असतील तर नक्कीच सांगत चला कमेंट बॉक्समध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण मार्क्स सांगतोय हे आपण काही अंदाजी टोले वगैरे मारत नाही. आपल्याला विद्यार्थी मित्रांनी मार्क्स सांगितले त्यानुसार आपण सांगतोय. आता काही विद्यार्थी मित्र येतात कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगतात की काही फेका लागले, असं फेका लागले, काही व्यवस्थित सांगत नाही, काही नाही. विद्यार्थी मित्रांनो ज्याला वाईट कमेंट करायचे असेल त्यांना वाईट कमेंट करायचे आहे, त्यांना आपण काही नाही म्हणत नाही. आणि कारण वाईट कमेंट करायला आपल्याला काही फरक पडत नाही. ते त्यांच्याकडे वेळ खूप जास्त असतो, मग त्यामुळे ते येतात ते वाईट कमेंट करून जातात. त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो की आपल्याला किती मार्क आले, आपले किती मार्क आले यांना सांगावं, मग त्यानुसार ते अंदाज अजून लावू शकतात. हे असं काही करणार नाही. ते येतील 1-2 शिव्या देऊन जातील, बस त्यांचं त्यातच त्यांना आनंद भेटतो. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनी मार्क सांगितले त्याच्यानुसार आपण सांगत आहे. जर तुम्हाला जास्त मार्क आले असेल ते सांगत चला, म्हणजे ओव्हरऑल आपण तसं मी आता टेलिग्रामचा एक कल घेतलाच आहे, तर त्यानुसार बघितलं मी तर ॲव्हरेज मुलांना एवढेच मार्क आहे. 70+ तर कोणी मला आतापर्यंत मेसेज केला नाही. जर तुम्हाला असतील तर सांगत चला, म्हणजे त्यावरून आपल्याला अंदाज ठरवला सोपं जाईल, म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो शक्यतो तुमचे कमेंट बॉक्समध्ये मार्क सांगत चला आणि कास्ट वाईज सांगत चला, म्हणजे आपण त्यावरून परत अंदाज घेत चालू. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहोत. आपल्याकडे जवळपास आता 250 ते 300 मुलांचे मेसेज आलेले आहेत की त्यांना म्हणजे मार्क वगैरे किती आलेले आहेत, त्यानुसार तुमची मार्क सांगत चालू, त्यानुसार आपण अंदाज घेत चालू. विद्यार्थी मित्रांनो मला तरी वाटतं सेफ कोर्स हा असणार आहे आपल्याला, सेफ स्कोअर हा की विद्यार्थी मित्रांनो सध्या जर 55 आहेत आपल्याला, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो 60-65 पण आलेत, मग ते म्हणणार आमचे मार्क कमी होणार का, नाही आपल्या शिफ्टनुसार ठरणार आहे. त्याच्यामुळं सध्या तरी मला वाटते 55वाल्यांनी 60वाल्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे नॉर्मलायझेशन काय त्याच्यावर काय होतं ते डिपेंड करणार आहे आपण, आणि नंतरच बघू काय होतं. तर तोपर्यंत वेट करा आपण, नॉर्मलायझेशननुसार काय होते तोपर्यंत आपले मार्क सांगत चला. नवीन अपडेट आपण तुम्हाला देत राहू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी. चला तोपर्यंत बाय, थँक्यू.